नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 श्रावण मास ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचा हा सेशन नंबर पहिला आहे। श्रावण मास या कवितेचे कवी आहेत बालकवी। बालकवी यांचे खरे नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे। कविता अभ्यासण्यापूर्वी आपण बालकवी यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे। पान क्रमांक 15। कविता आणि श्रावण मास या कवितेच्या अखेरीस कवी बालकवी यांचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे, तो आपण समजून घेऊया। बालकवी यांचे वास्तविक नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते। बालकवी यांचे वास्तविक नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते। त्यांचा जन्म 1819 साली झाला आणि मृत्यू 1918 साली झाला। निसर्ग कवी म्हणून बालकवी प्रसिद्ध आहेत। बालवयातच कविता लेखनाला प्रारंभ केला होता त्यांनी। 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून त्यांना गौरवण्यात आले आणि तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावाने ओळखले जाऊ लागले। आपल्या कवितेच्या शेवटी ते बालकवी हे नावच लावत। बालकवींची कविता हा काव्यसंग्रह त्यांचा अत्यंत प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कवितेमध्ये बालकवी यांनी श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केलेले आहे। चला तर मग आपल्या कवितेला सुरुवात करूया। कवितेचं शीर्षक आहे श्रावण मास। मास या शब्दाचा अर्थ होतो महिना। जसे इंग्रजी 12 महिने असतात तसे मराठी सुद्धा 12 महिने असतात। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे 12 मराठी महिन्यांची नावं आहेत। त्यापैकी श्रावण या महिन्यावरती कवी बालकवी यांनी कविता केलेली आहे। श्रावण महिन्यातील जे निसर्गरम्य वातावरण तयार होतं, त्या वातावरणाचा परिणाम कवीच्या मनावरती झाला आणि त्यांनी ही पावसाळा या ऋतूमध्ये केलेली ही कविता आहे। सुरुवातीला आपण कवितेचं सस्वर वाचन करून घेऊया। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। झाला सूर्यास्त वाटतो सांज, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे। झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावर उंच गडावर पिवळे पिवळे ऊन पडे। उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा। भला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळच ते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलाचे एकमते। फडफड करुणे भिजले अपुले पंख पाखरे साविळती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळा
मांस बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. मंजू पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवळा दरवळला. पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्रे खुडती. देव दर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. कशी वाटली कविता? छान आहे की नाही? कविता आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हाच त्या कवितेच्या प्रत्येक ओळीतून आपल्याला कळतं की ह्या कवितेमध्ये श्रावण महिन्यातील सृष्टीची होणाऱ्या बदलाचं वर्णन केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर वर्षातील 12 महिन्यापैकी श्रावण महिना हा सगळ्यांचा आवडता महिना म्हटला जातो. जून जुलै मध्ये जो पाऊस पडतो, आषाढ महिन्यामध्ये जो पाऊस पडतो, मराठी महिन्यानुसार जो आषाढ महिन्यामध्ये जो पाऊस पडतो ना, तो खूप जास्त पाऊस पडतो. पण श्रावण महिन्यामधल्या पावसाचं वातावरण थोडं वेगळं असतं, आल्हाददायक वातावरण असतं. जी पावसाची थोडी उघडझाप होत असते, त्यामुळे पूर्ण सृष्टीवरती त्याचा एक वेगळाच परिणाम त्या श्रावण महिन्यात जाणवतो. श्रावण महिन्यामध्ये सर्वीकडे हिरवळ पसरलेली असते. पाहूया आपण कवितेचे ज्या ओळी आहेत त्यांचा अर्थ पाहूया. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बघा, आता हा जो श्रावण मास आहे, म्हणजे श्रावण महिना जो आहे ना, तो सगळ्यांना फार आवडतो. का? कारण की हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. चोहीकडे म्हणजे सगळीकडे, जिथे पाहतो ना आपण तिकडे सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. ते हिरवळ दाटे चोहीकडे, दाटे म्हणजे पसरलेले आहे, आणि ती हिरवळ पाहून हर्ष होणे, आनंद होणे. मानसी म्हणजे मनात, हृदयात. तर श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, आणि त्या हिरवळगार वातावरणामुळे मन सुद्धा कसं असतं? आनंदी असतं, प्रसन्न असतं. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. शिरवे म्हणजे काय? पावसाचे जे थेंब असतात ना, पाहता की नाही तुम्ही? कधी कधी शाळेत जाता किंवा घराच्या बाहेर जाता तेव्हा वातावरण कसं असतं? पाऊस नसतो तेव्हा असं वाटत नाही की पाऊस पडेल, पण जरा बाहेर गेलं की क्षणात पाऊस येतो, थोडा रिमझिम करतो आणि पुन्हा थोड्या वेळामध्ये काय होतं? ऊन पडतं. तर हे श्रावण महिन्यातील वातावरणाचं वर्णन ह्या इथे केलेलं आहे. क्षणात येते सरसर शिरवे म्हणजे काय होतं? क्षणामध्ये पावसाची सरी सुरू होते, पावसाचे थेंब पडतात, आणि दुसऱ्या क्षणाला काय होतं? फिरूनी ऊन पडते. तर दुसऱ्या एका क्षणाला पावसाची सर येते, तर दुसऱ्या क्षणाला पाऊस जातो आणि ऊन पडतं. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. आता बघा, इथे ना कवीने आकाशाचं वर्णन केलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये आकाशाचं वर्णन करताना कवी म्हणतात की नभो मंडपी. नभ म्हणजे काय? आकाश. मंडपी म्हणजे पूर्ण आकाश. बघा कसं असं वाटतं की आकाशाला मंडप मांडलेलं आहे, आणि त्या आकाशरूपी मंडपामध्ये काय झालेले? मंगल तोरण बांधले आहे. कशाचे हे आभास होत आहे ना, कवीने आभासाचं वर्णन इथे केलेलं आहे. वरती बघता म्हणजे कुठे? आकाशात बघतात. इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे. इंद्रधनु म्हणजे इंद्रधनुष्य. पाहिले ना तुम्ही? इंद्रधनुचे कमान असते, 7 रंग असतात त्याच्यामध्ये.
विविध 7 रंग असतात. आता बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये काय होतं की कधी क्षणामध्ये पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडतं. मग जेव्हा ऊन पडतं ना त्या उन्हामध्ये जेव्हा पावसाच्या थेंबावरती जेव्हा सूर्याचे किरण पडतात त्यावेळेस सप्तरंगी इंद्रधनुसारखा प्रकाश पूर्ण सृष्टीवरती पडतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इंद्रधनु. मग असं बघा तो इंद्रधनुचा गोप म्हणजे धाग्यांची जी वीण असते ना त्याला, धागा एकत्र मिळून वेगवेगळ्या रंगांचा जो धागा एकत्र येतो आणि त्याचा जो वीण तयार होतो तर त्याच्यामध्ये जसं वेगवेगळे रंग तयार होऊन गोप तयार होतो तसाच इंद्रधनु मध्ये पण वेगवेगळ्या रंगांचा, जसं मी सांगितलं की पावसाच्या थेंबामध्ये सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडतो आणि त्यामुळे सगळीकडे 7 रंग आपल्याला दिसतात. त्यालाच आपण इंद्रधनु म्हणतो. मग हा इंद्रधनुचा गोप तयार झालेला, इंद्रधनुचा ती कमान तयार होते आकाशामध्ये आणि असं वाटतंय की जसं बघा आता आपण घरामध्ये काही शुभ कार्य असतं किंवा सण असतं तर आपण काय करतो, अंगणामध्ये मंडप टाकतो, मंडपाला छानपैकी तोरण बांधतो किंवा आपण पण घरात पण बघा सण उत्सव असेल तेव्हा दरवाजाला छानपैकी तोरण बांधतो की नाही. तसंच ह्या आकाशरूपी मंडपामध्ये असं वाटत आहे की तो इंद्रधनु रूपी तोरण बांधलेलं आहे आणि मंगल तोरण आहे, म्हणजे शुभ कार्याचं ते तोरण आहे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. आता बघा कवी काय सांगतायत, झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे. आता बघा श्रावण महिन्यामध्ये कधी ढग एवढे दाटून येतात की सकाळी सकाळी सुद्धा किंवा भर उन्हामध्ये जेव्हा ढग दाटून येतात तर भर उन्हामध्ये सूर्याला ढगांनी आच्छादून, सूर्याला ढग काय करतात आच्छादून टाकतात आणि त्यामुळे काय होतं, त्या ढगांच्या पाठीमागे सूर्य झाकला जातो आणि सूर्य झाकल्या गेल्या कारणाने असं वाटतं की भर दुपारी सुद्धा सांज झालेली आहे. सांज होणे संध्याकाळ होणे म्हणजेच काय, सूर्यास्त वाटतो, म्हणजे सूर्याचा अस्त झाल्यासारखा वाटतंय. ते सकाळचं वातावरण सुद्धा असतं, कधी कधी भर दुपार पण असते, पण ढगांमुळे खूप सारे ढग जमा होतात आकाशामध्ये आणि त्या ढगां आच्छादल्या कारणाने सूर्य झाकला जातो आणि त्यामुळे असं वाटतं की सूर्याचा अस्त झालेला आहे आणि असं भर दुपारी सुद्धा संध्याकाळचं आल्हाद वातावरण पसरलेलं आहे. पण जेव्हा कधीतरी असं वाटतं की संध्याकाळ झालेले आहे भर दुपारी, पण जेव्हा ढग विखुरले जातात आणि पुन्हा सूर्याचा प्रकाश पडतो मग तो काय होतो, सांज वेळ ती उघडून जाते. म्हणजे कधी आपल्याला भर दुपारी संध्याकाळ झाल्यासारखे वाटते तर ते थोड्या वेळाने लगेच सांज मावळली जाते. आणि अशा वेळेस बघा जेव्हा सूर्य झाकला जातो ढगांमुळे तर असं मध्येच मग काळोख पसरतो आणि संध्याकाळचं वातावरण वाटतं. पण मध्येच जेव्हा ते ढग विखुरल्यामुळे सूर्य पुन्हा आपल्याला दिसू लागतं त्यावेळेस काय होतं माहितीये, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. मग बघा तरु म्हणजे काय, वृक्ष, झाड, झाडांच्या शिखरांवरती, झाडांच्या जे वरचे टोक असते त्याला आपण शिखर म्हणतो की नाही, उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. मग बघा जेव्हा ते ढग विखुरले जातात आणि सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेस उंच घरांवरती किंवा झाडाच्या बुंधावर शिखरावरती तो सूर्याचा प्रकाश पसरला जातो आणि त्यामुळे ते ऊन जे आहे ते पिवळे पिवळे वाटते. आता बघ आपण जर भर दुपारी पाहिले ना तर आपण उन्हाकडे पाहू शकत नाही, ते ऊन तेव्हा आपल्याला तापदायक वाटतं. पण श्रावण महिन्यातील जेव्हा वातावरण आल्हाददायक असतं, दुपारचा ढग झाकला जातो, ढगामुळे सूर्य झाकला जातो आणि काळोख पसरतो आणि त्या काळोखामध्ये पुन्हा ढग विखुरल्या गेल्यामुळे सूर्याचा उदय होतो आणि ते रपरपीत ऊन सुद्धा काय होतं, आल्हाददायक होतं आणि ते आल्हाददायक झालेलं ऊन, त्या उन्हाचा जो प्रकाश आहे तो झाडांच्या शिखरांवरती आणि उंच घरांवरती पडतो आणि ते ऊन कसे होते, पिवळे पिवळे
वाटते आणि ते वातावरण अत्यंत आल्हाददायक, हृदयाला स्पर्शून जातं. आता आपण ज्या कवितेच्या ओळींचा अभ्यास केलेला आहे त्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया. मास महिना, मानसी मनामध्ये, शिरवे सरीमधील तुषार थेंबांची माळ, दुहिरी दुपेडी दोन्ही बाजूने, विणलासे गुंफला असे, मंगल पवित्र, नभोमंडपी आकाशाच्या मंडपाला, भासे असे वाटते, तरुशिखर झाडाचा शेंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण श्रावण मासी या कवितेमध्ये बालकवी यांचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि कवितेतील काही ओळींचा अभ्यास केला. श्रावण मासी या कवितेचा पुढील ओळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, पण तो आपण कवितेच्या पुढील सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.